नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण संस्कृत भाषेतील जी साधनं आहेत या साधनांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मित्रांनो आपण करत होतो. त्यामध्ये परमानंदांचं शिवभारतकरण या काव्यग्रंथाचा कर्ता कवींद्र परमानंद ग्रंथामध्ये आपण बघितलं मगाशी मागच्या लेक्चरला की ग्रंथामध्ये 32 अध्याय आहेत. यामध्ये अगदी मालोजी राजे, शहाजी राजे यांच्यापासून ते 1661 पर्यंतचा शिवचरित्राचा आढावा यामध्ये घेतलेला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराज यांनी केलेली स्वराज्याची स्थापना, आदिलशाही बादशाही सरदारांची स्वराज्यावरची आक्रमणं आणि महाराजांनी त्याचा केलेला पाडाव याची जी माहिती, ही माहिती या ग्रंथामधून आपल्याला मिळते. इतिहास संशोधक सम दिवेकर यांनी 1927 साली हा जो ग्रंथ होता हा ग्रंथ संपादित केलेला होता. आणि या ग्रंथाबद्दल ते म्हणतात, शिवाजी महाराजांचं विस्तृत आणि विश्वसनीय असं चरित्र भविष्यकाळी लिहिलं जाईल त्याचा गाभा प्रस्तुतचा हा जो शिवभारत ग्रंथ आहे हा ग्रंथ ठरणार आहे याबद्दल आम्हाला यात किंचितही प्रामुख्यानं शंका वाटत नाही. तर हे शिवभारताचा आपण अभ्यास केला, त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की कवी परमानंदांनी काव्यातून वास्तव इतिहास लेखन केलं. म्हणून या काव्याला मराठ्यांच्या इतिहास जो आहे ह्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान आहे. शिवचरित्रातील अद्भुत आणि रोमांचकारी प्रसंगाचं वर्णन परमानंदांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून हे चरित्र लिहिलं असल्याचं हे दिसतं. हे चरित्र म्हणजे कवी कल्पना नाही, तर हे चरित्र, हे जे शिवचरित्र आहे ह्या शिवचरित्राचं अव्वल दर्जाचं हे साधन असलेलं आपल्याला दिसून येतात. आणि इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर म्हणतात, परमानंदांना छत्रपती शिवाजी महाराजांनी 1668 ते 1671च्या दरम्यान आपलं चरित्र लिहायला लावलं. त्यानं लिहिलं. ग्रंथाच्या रचनेनंतर तो काशीला गेला. काशीस्थ ब्राह्मणांनी शिवचरित्र ऐकण्याची इच्छा प्रकट केली आणि त्यानुसार त्यांना ते ऐकवलं. परमानंद अनेकदा कल्पनेच्या वातावरणामध्ये शिरत असला तरी सुद्धा प्रतापगडचं युद्ध, पन्हाळ्याची सुटका, तानाजी मालुसरेचा पराक्रम वगैरे जे प्रसंग आहेत ह्या प्रसंगाची माहिती देताना कवीनं ऐतिहासिक दृष्टिकोन स्वीकारलेला आपल्याला दिसतो. शिवभारत या काव्यग्रंथामध्ये परमानंदांची वर्णनशैली जी आहे ही परमानंदांची वर्णनशैली मधुर आहे, मनोवेधक असलेली आपल्याला दिसते. माधुर्य, ओज इत्यादी गुण समग्र असं काव्य भर असलेलं आपल्याला दिसतं आणि विरादी रसास ते पोषक बनलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर महामहोपाध्याय दत्तवामन पोद्दार म्हणतात, शिवभारतातली माहिती कागदपत्रातली किंवा तत्कालीन इतिहास आणि या तत्कालीन इतिहासातील इतर माहितीशी पुष्कळशी मिळते. काव्यात इतिहास कुठून येईल अशीही शंका मनात होती, परंतु परमानंदांचं शिवभारत तसल्या काव्यकोटीतलं नव्हतं. परमानंद हा कसबी कवी खरा होता, परंतु हा इतिहास वेत्ता कवी आहे याची जाणीव पडते. दवी आपटे म्हणतात, शिवाजी महाराजांचं विस्तृत आणि विश्वसनीय असं जे चरित्र भविष्यकाळात लिहिलं जाईल त्याचा गाभा म्हणजे हा प्रस्तुत शिवभारत ग्रंथ असेल याबद्दल आम्हाला किंचितही शंका वाटत नाही. गजानन भास्कर मेंदळे म्हणतात, शिवभारत हे शिवचरित्राचं एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे. जदुनाथ सरकार शिवभारताबद्दल आपलं प्रतिकूल मत मांडताना दिसतं. शिवभारत हे दरबारातल्या भाटाचं अतिस्तुतीपर काव्य आहे.
याचकानं लिहिलेली ही वाङ्मयीन कलाकृती आहे. हे काव्य एक अव्वल दर्जाचं समकालीन व्यक्तीनं लिहिलेलं इतिहासाचं साधन आहे असं मानणारे इतिहासकार अज्ञानी आहेत असंच प्रामुख्यानं मानावं लागतं. तरीही शिवभारत ग्रंथ हा प्रामुख्यानं पुढच्या काळी चरित्र लिहित असताना त्याचा जो गाभा आहे, हा गाभा हा शिवभारत या ग्रंथ त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर त्याच्यानंतर राधा माधव विलास चंपू हा काव्यग्रंथ जो आहे, हा काव्यग्रंथ जयराम पिंडे यांनी 1664च्या सुमाराला मंगळूर इथं शहाजीराजांच्या दरबारात शहाजीराजांच्या दरबारामध्ये लिहिलं. शहाजीराजांचं चरित्र हा या ग्रंथाचा मुख्य उद्देश राधा माधव विलास चंपू जयराम पंडितांनी लिहिलेला याचा मुख्य विषय असलेला आपल्याला दिसतो. मुघल आणि आदिलशाही आक्रमणापासून निजामशाही वाचवण्याचा शहाजीचा प्रयत्न स्वतःच्या कर्तबगारीनं निजामशाही आदिलशाही दरबारात निर्माण केलेला ठसा याची माहिती या ग्रंथामधून आपल्याला मिळते. आणि इतिहासचार्य विका राजवाडे यांनी हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाची जी पोथी आहे ही पोथी शोधून काढलेली आपल्याला दिसते. त्याच्यानंतर अनुपुराण हा जो काव्यग्रंथ आहे, हा काव्यग्रंथ कवी परमानंद यांनी रचला असं मानलं जातं. परंतु इतिहासकार शेजवलकर लिहितात शिवभारत आणि अनुपुराण याची भाषाशैली भिन्न असल्यामुळं परमानंदाचा पुत्र देवदत्त, बघा इतिहासकार शेजवलकर काय म्हणतात, शिवभारत आणि अनुपुराण यांची भाषा भिन्न आहे, भाषा यांची वेगवेगळी आहे आणि त्यामुळं परमानंदाचा पुत्र देवदत्त हा अनुपुराणाचा कर्ता असावा असं ते लिहितात. आणि या ग्रंथामध्ये भोसले कुळाचा काव्यमय इतिहास शहाजीराजांपासून ते संभाजीराजांपर्यंत दिलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर परनाल पर्वत ग्रहण आख्यानम जयराम पंडितांनी या ग्रंथाची रचना केली. परनाल म्हणजे पन्हाळा, पन्हाळ्याचा विजय हा या काव्याचा विषय असलेला आपल्याला दिसून येतो. दिवेकरांनी हा जो ग्रंथ होता, हा ग्रंथ प्रकाशित केला आणि 1674 मध्ये या ग्रंथाची रचना झाली असावी असं दिवेकर म्हणतात. त्याच्यानंतर शिवराज्याभिषेक कल्पतरू हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचा कर्ता गोविंद नारायण बर्वे हाव. गोविंद आणि निश्चलपुरी यांच्यातील राज्याभिषेकाबाबतचा संवाद, विशेषतः दुसरा राज्याभिषेक, हा या ग्रंथाचा विषय असलेला आपल्याला दिसतो.
कागाभट्टाचा वेदोक्त राज्याभिषेक चुकीच आहे. निश्चलपुरीचा तांत्रिक राज्याभिषेक कसा योग्य होता हे या ग्रंथात मांडण्यात आले. या ग्रंथामध्ये निश्चलपुरीचा तांत्रिक राज्याभिषेक कसा योग्य आहे असं या ग्रंथामध्ये, या शिवराज्याभिषेक कल्पतरू या ग्रंथामध्ये नमूद केलेलं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर राज्य व्यवहार कोश. राज्य व्यवहार कोश शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार या ग्रंथाची रचना रघुनाथ नारायण हनुमंते यांच्या मार्गदर्शनाखाली धुंडीराज लक्ष्मण व्यास या पंडितानं केली. या ग्रंथामध्ये अनेक फारसी संज्ञांना संस्कृत संज्ञा यामध्ये सांगण्यात आला. फारसी भाषेचं मराठीवर झालेलं आक्रमण थोपवणं, फारसी भाषेचं मराठीवर झालेलं आक्रमण थोपवणं हा या ग्रंथाचा प्रमुख उद्देश असलेला आपल्याला दिसतो. त्याच्यानंतर राजाराम चरितम. राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांच्या पदरी असणारे केशव पंडित, राजाराम महाराजांच्या पदरी असणारे केशव पंडित यांनी 1690च्या सुमाराला या ग्रंथाची रचना केली. संभाजी महाराजांच्या हत्येनंतरच्या परिस्थितीचा केशव पंडित साक्षीदार होते. औरंगजेबाच्या आक्रमणामुळं राजाराम महाराज आणि राजाराम महाराजांना जिंजीला आश्रय घ्यावा लागला. राजाराम महाराजांचा जिंजीचा प्रवास लेखकानं स्वतः अनुभवला होता आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं साधन म्हणून या ग्रंथाचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागतो. तर मित्रांनो, आपण आज संस्कृत भाषेतील साधनं जी आहेत ह्या संस्कृत भाषेतल्या साधनांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास आज आपण इथं केलेला आहे. ही संस्कृत भाषेतली साधनं आपण कुठली बघितली तर कवींद्र परमानंदांचं शिवभारत, राधामाधव विलास चंपू, अणुपुराण, पर्णाल पर्वत ग्रह व्याख्यानम, शिवराज्याभिषेक कल्पतरू, राज्य व्यवहार कोश आणि राजाराम चरितम या काव्यग्रंथांचा जो अभ्यास आहे हा अभ्यास मित्रांनो आज आपण केलेला दिसून येतो. आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांची मराठीतली जी साधनं आहे ह्या मराठीतल्या साधनांचा अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण आज पुढचं जे लेक्चर आहे मित्रांनो ह्या पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू.